ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्याबरोबर आहेत. आज उदयनराजेंनी एक वक्तव्य केलेलं आहे, की महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी शाळा मुलींकरता न करता प्रतापसिंह राजे भोसलेंनी चालू केली, असं त्यांनी वक्तव्य केलं. प्रथमतः उदयनराजेंच्या या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो. तो निषेध छत्रपती शिवरायांच्या गादीची माफी मागून हा निषेध मी व्यक्त करतोय. कारण महाराष्ट्र आणि छत्रपती म्हणलं की महाराष्ट्राच्या जनतेचं आणि छत्रपती या शब्दाचं वेगळं नातं आहे. पण अशी बेजबाबदारपणाची कुठलाही अभ्यास, कुठल्याही इतिहास, समाज शास्त्रज्ञ यांचा कोणताही सल्ला न घेता एका लोकसभेमधल्या खासदारांना अशी बेजबाबदारपणाची वक्तव्य करू नयेत असं आमचं मत आहे. आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असताना त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये जाऊन एवढी बेजबाबदारपणे कसं काय हे वागू शकतात, म्हणून पहिल्यांदा मी उदयनराजेंचा निषेध व्यक्त करतो. कारण या महाराष्ट्रामध्ये, या देशभरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांचं सामाजिक कार्य, यांचं महिलांचं शिक्षणाबद्दल कार्य, यांचं दीनदलितांबद्दलचं कार्य, यांचं शेतकऱ्यांबद्दलचं कार्य, हे कार्य या महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळं उदयनराजेंच्या या वक्तव्याचा मी निषेध व्यक्त करतो. वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर देखील ते भडकलेले आहेत, काढून फेकून टाकून द्या, हे काही इंडियन कुत्र नाही, असं अशा भाषेत त्यांनी बोललेले. आदर आहे आम्हाला उदयनराजे तुमचा, पण एवढं जबाबदार, अहो इथं कायदा आहे, कायद्याचं राज्य आहे, आपण लोकशाहीमध्ये राहतो. आम्ही तुम्हाला राजे म्हणतो, छत्रपती म्हणतो, म्हणजे तुमच्या हातामध्ये महाराष्ट्राचा सातबारा आला का? का मुख्यमंत्र्याचे अधिकार डायल्यूट झाले का तुमच्याकडं? का तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय, असं काय आहे का? त्यामुळे उदयनराजेंनी आमच्या मनामध्ये जो तुमचा आदर आहे तो आदर असाच राहू द्यावा, ही आमचे हात जोडून उदयनराजेंना विनंती आहे. याच उदयनराजेंनी खरं तर महापुरुषाचा जर अपमान झाला तर काय कडक कायदा करण्याची मागणी केली होती आणि आज त्यांच्याकडून असं वक्तव्य होतं. हे बघा, उदयनराजेंनी ज्या दिवशी महामानवांबद्दल बोलणाऱ्या माणसांविरुद्ध कायदा आणावा अशी अपेक्षा व्यक्त केली, त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत केलं. येस, की हा माणूस बरोबर बोलतोय. पण तेच उदयनराजे आज ज्या महामानवांना महात्मा या पदवीनं, आणि ही पदवी कुणी दिली? कुठल्या राजानं, कुठल्या राजसत्तेनं नाही दिली. आगरी कोळी भंडारी मुंबईमधल्या काबाड कष्ट करणाऱ्या, अंग मेहनतीचं कामं करणाऱ्या सामान्य जनतेनं कोळीवाड्यामध्ये दिली. या महाराष्ट्राच्या समाज मनाचा हा अपमान आहे. त्यामुळं उदयनराजे थोडा अभ्यास करून आणि लोकसभेच्या खासदाराला शोभेल असं तुम्ही वक्तव्य करावं. होळकरांचे जे वंशज भूषण होळकर त्यांनी देखील सांगितलं की तो जो निधी दिला होता समाधीकरता, तो महाराजांच्या दिला होता, कुत्र्याच्या समाधीकरता दिलाच नव्हता. ते कोण भूषणसिंह होळकर हे अर्धसत्य महाराष्ट्राला सांगतायत आणि त्यांना एवढं सिरियस घेण्याची पण आवश्यकता नाही. ज्यावेळी अधिकृत होळकर घराण्याच्या वंशजांची ज्यावेळी अधिकृत भूमिका समोर येईल त्यावेळी मी निश्चित यावरती बोलेन. कॅमेरामन जगदीश, रवी लवेकर, TV9 मराठी.